पडायला सुरुवात होते, पण यावर्षी जूनचं कोटा त्यांनी मे मध्येच पूर्ण करून आहे ते. आता बदली हा एक आता बदल्याने सांगितलं तर आपल्या घाटे गौरवने पण सांगितलं की प्रत्येक कौसाळे साहेबांनी पण त्यांच्या परीने चांगलंच काम केलं, हे पण चांगलेच काम करतात. अधिकारी हा चांगलं वय झालं का थोडा थंडा होऊन जातो, तसं हे काय हा प्रकार थोडासा असतो, जसा अनुभव येतो तसा माझा प्रगल्भ होतो. जसा तरुण जसा उड्या मारतो घरात, तसं ते लहान पोट तेवढा म्हातारा माणूस घरात उड्या मारत नाही. तो म्हातारा माणूस जातो नातो, जेव्हा नातू येतो तेव्हा त्याच्या भूमिकेत जातो तो घरी गेलो. तर त्याला कुठल्याही अधिकाऱ्याला वाटत नाही का माझ्या कार्यकालात काहीतरी चुकीचं काम हो. प्रत्येकाला चांगलंच काम करावं असं वाटतं. जो आपापल्या तऱ्हेने शेवटी काय आम्ही तुमच्याच टॅक्स मधला पगार घेतो. आम्ही काय मला वाटतं तुम्ही ह्या जिल्ह्यातले काहीतरी, आम्ही काय तुमच्याच लोकॅलिटीतले राहणार आहे. आम्ही काय खूप लांबचे काय असं नाही. पण पोलीसचा विषय जसं कसं आहे, आपल्याकडे परकीय सत्ता होत्या, इंग्रजांचा कालावधी होता. इंग्रजांनी खूप जुलूम आणि जोर हॉल आहे. आमचं काही इथं वैयक्तिक कोणाशी काही देणं घेणं काही दुश्मनी हा काय प्रकार नाही. कारण आमचं काही इथं कोणाला बांधाला बांध नाही. इथं आम्हाला कुठल्या निवडून गेलो उभं राहायचं नाही, इथं साहित्य पण व्हायचं नाही. कारण ते आता हे कसं असतं, आम्ही आमच्या परीने जेणेकरून प्रत्येक जण कसं आता डिफेन्सिव्ह भूमिका घेतात. प्रत्येक जण आपापली नोकरी ठेवायचा पण प्रयत्न करत असतो. शेवटी काय प्रत्येकाला कुटुंब असतं, त्याप्रमाणे आपापल्या परीने काम करत असतो. जाऊ दे ते आपण विषांतर होईल. आपलं आता यांनी आपल्या सॉरी, आपण ह्या देशाचे नागरिक आहोत. कोणी असो, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख, इसाई, काय आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे धर्म आहेत. तुम्ही जर इतिहासाचं वाचन केलं तर आपण सर्व इथलेच आहोत. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल आता इतिहासाला काय पुस्तक घ्यायची आवश्यकता नाही. तुम्ही याच्यात एक गुगल नावाचं एक ऍप आहे, त्याच्यात जर तुम्ही ते कुठलीही गोष्ट जर टाईप केली तर तुम्हाला अशा हजारो साईट येतील. त्यात तुम्हाला सर्व म्हणजे तुम्हाला प्रत्येक धर्माबद्दल नॉलेज मिळेल. मानव कसा निर्माण झाला, कसा उत्पत्त झाला, कसा उत्क्रांत झाला, आणि कसा साऊथ आफ्रिकेतून मायग्रेट होऊन इथं आला. आणि हे जे काही सगळ्या गोष्टी केल्या, आधी काय उत्क्रांत झाला, माणूस झाला. माणूस जर उत्क्रांत झाला असेल, माणूस जर तयार झाला असेल, सजीव जर तयार झाले असेल, तर हे जे काही नंतरच्या ज्या गोष्टी केल्या ते कोणी केल्या? माणूस पाहिला का देव पाहिला? जर तुम्ही ह्याचा जर विचार केला तर माणूसच पाहिला आहे. अलग लक्षात. नंतर आपण उपासना पद्धती तयार केल्या, धर्म तयार केले, वेगवेगळ्या आपल्या आचार काय ते आचार विचारचे वेगवेगळे धर्मग्रंथ तयार झाले. त्याप्रमाणे आपण एकमेकाचं तर दादा आपण काय ठरवून येत नाही का मला अमुक धर्मात जन्मायचं, अमुक जातीत जन्मायचंय, का अमुक अमेरिकेत जन्मायचंय, का कुठं साऊथ आफ्रिकेत जन्मायचं, असं नाही. प्रत्येक जण म्हणला असता मग जिथं खूप सुबत्ता आहे त्याच ठिकाणी जन्म उभा कशाला विनाकारण चुकीचे आहे की नाही. कोणाला वाटत नाही की एखाद्या गरीब घरच्या शेतकरी काबड कष्ट करणाऱ्या कुटुंबात जन्म असं कोणाला वाटतंय का? नाही. प्रत्येकाला वाटतं मस्त आरामशीर चांगल्या मोठ्या उद्योगपतीच्या घरात जन्म म्हणजे मस्त आईश करून निवांत राहू, काय डोक्याला कले नको आहे की नाही. असं पण ते आपल्या हातात ही कुठलीच गोष्ट नाही. ज्या काही गोष्टी आपल्या निसर्गाने मिळाल्या आहेत, ती जात असेल, धर्म असेल, कुठलं गाव असेल किंवा टाऊन असेल, हे आपण आपलं जे मिळालंय ते आपण त्या ठिकाणी दुसऱ्याला त्रास न होता चांगल्यात चांगलं आपण जीवन जगणे हेच आपलं एक काम आहे. दुसरं काही आपल्याला बकरी ईद आहे, तर बकरी